आता सध्या खूप चर्चेत असलेला विषय म्हणजे शनी देवानं वेगळ्या राशीत प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे विविध राशींवरती होणारे परिणाम. तर सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणजे ग्रह बदल म्हणजे नेमकं काय असतं? बदल म्हणजे प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती भ्रमण करण्याची एक कक्षा ठरली. अगदी सूर्याच्या जवळ असलेला ग्रह बुध, त्याला 22 दिवस लागतात. शुक्र 28 दिवस लागतात. गुरुला 1 वर्ष लागतं. शनी 2.5 वर्ष. प्रजापती त्याच्या पुढचा ग्रह आहे, त्याला 8 वर्ष. नेपच्यूनला 16 वर्ष आणि प्लुटोला 24 वर्ष. एवढी कक्षा त्यांची रुंदावत जाते. पण त्यांची जेव्हा वेळ येते 1, 2, 3, 4 करत 28, 29 अंशावर ते येतात, तर पुढच्या राशीत गेले असं म्हणतात. पण गेले म्हणजे काय, ते जे नक्षत्र आहे त्याच्या बॅकग्राऊंडवर तो ग्रह दिसतो. उदाहरणार्थ आम्ही म्हणतो मेष, आपला शनी आता मेनेत आला आहे. मीन राशीची रेवती, पुरा, उत्तर ही जी नक्षत्र आहेत त्याच्या समोर तो आला म्हणजे आम्ही शनीकडे बघतो तेव्हा मागे उत्तरा नक्षत्र दिसतं, उत्तरा भाद्रपदा. त्याला त्या राशीत प्रवेश म्हणतात आणि शनी काय पहिल्यांदा आला नाही. दर 30 वर्षांनी तो त्या त्या राशीत येतोच. पण सनसनाटे करायला ज्योतिष हा विषय छान. जो उठतो तो सांगतो, बाबा सांभाळा आता हे झाले ते काहीही होत नाही. एकट्या ग्रहाच्या बदलाने काही होत नाही. आणि शनीचा झालेला बदल बरोबर आहे, पण ह्यावेळी जास्त महत्त्व काय आहे, हं. त्या मीन राशीत ॲट ए टाईम 5 ग्रह आलेत. अच्छा. रवी, त्याच्यापुढे चंद्र आहे, त्याच्यानंतर बुध आहे. चंद्र काय 2.25 दिवस. शनी आहे, नेपच्यून आहे. असे 5 ग्रह एका वेळी एका राशीत आले, त्यांची विविध फळं त्या माणसाला थोडी भोगावी लागतात. मग कधी कधी असं घडतं, खूप छान झालं आहे, खूप वाईट झालं आहे. पण ते केवळ एका ग्रहाने होत नाही. त्यावेळी त्याची महादशा कुठली आहे, अंतर्दशा कुठली आहे, बाकीचे करंट प्लॅनेट कसे आहेत, फार खोल आहे ते. म्हणून फलज्योतिषशास्त्र हा तर्कशास्त्राचा शास्त्रीय विलास आहे. त्याचं लॉजिक चांगलं आहे, तोच ॲस्ट्रॉलॉजीच्या बरोबर गाईड करू शकतो. सर असं म्हणतात की प्रत्येक राशीचा एक अधिपती असतो, एक ग्रह त्याचा अधिपती असतो. तर हे कसं ठरलं की वृषभेचा हा, मेष राशीचा हा ग्रह अधिपती असेल? ज्या राशीत जी नक्षत्र आहेत, नक्षत्र म्हणजे काय, तारे, हं. तारकांचा पुंजका. शततारका नक्षत्र 100 ताऱ्यांचं आहे म्हणून त्याला शततारका म्हणले. धनुराशीमध्ये 13 तारे आहेत, आग ओकणारे तारे आहेत. मग त्या ताऱ्यांचा जो स्वभाव आहे तो ग्रहाला मॅच होतो म्हणून तो उच्चीचा. उदाहरणार्थ वृषभेमध्ये रोहिणी नक्षत्र आहे, अतिशय रोमॅन्टिक नक्षत्र आहे. त्या वृषभेमधले कृत्तिका, ही सगळे नक्षत्र इथे शुक्राचे गुणधर्म लागू पडतात. म्हणून नुसतं रोहिणी नक्षत्रात शुक्र बघितलं की आपण समजू शकतो हा मनुष्य अतिशय रोमॅन्टिक आहे. इतके ते अंदाज पुढे बसतात. मग त्या ताऱ्यांचा स्वभाव आणि ग्रहांचा स्वभाव मॅच झाला म्हणून ते त्याचे अधिपती. पण ते विरुद्ध असले तर त्याच राशीमध्ये तो ग्रह नीचेचा मानतात. उदाहरणार्थ कन्या राशीमध्ये शुक्र नीचेचा मानतात, कारण त्यात जे हस्त नक्षत्र वगैरे आहे. कन्या चिकित्सक आहे, कन्या घोळ घालणारी आहे, कन्या संशय आहे आणि शुक्र सहज गमत करणार आहे. मग कन्या राशीतला शुक्र म्हणजे रसिकतेची चिरफाड. ही रसिकतेची, शृंगाराची चिरफाड करायची नसते. इतका विचार केला आहे त्यांनी. पण तो छानपैकी मी या राशीचक्र पुस्तकात लिहिला. कुठे पुस्तकात मिळतच नाही. आता मुलं जे तयार व्हायला लागले ते सायंटिफिकली तयार व्हायला लागले हं. आणि कितीतरी लोक करिअर करायला लागलेत. लोकांना गरज आहे.